आज आपण दर्शनाला जात आहोत योगीराज श्री सद्गुरू शंकर महाराज धनकवडी पुणे यांचे परमशिष्य श्री शिवाजी महाराज यांच्या समाधी मंदिराला। सद्गुरू श्री शिवाजी महाराज यांचे समाधी मंदिर हे फलटणपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या विडणी या गावातील श्री विठ्ठलराव कर्वे यांच्या शेतात आहे। चारी बाजूने असलेली उसाची शेती आणि मधोमध असलेले हे समाधी मंदिर आवाजाच्या कोलाहलापासून मुक्त आहे। प्रसन्न वातावरण आणि कमालीची शांतता मनाला एका लयीत घेऊन जाते। श्री सद्गुरू शिवाजी महाराजांचा जन्म 1 मार्च 1908 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांचे लहानपण खडतर होते। त्यांना जन्मजातच अपंगत्व आले होते, परंतु सद्गुरू शंकर महाराजांची कृपादृष्टी झाली आणि अपंगत्व गेले। सद्गुरू श्री शंकर महाराज आणि श्री पंत महाराज बाळेकुंद्रेकर या दोघांनी मिळून श्री शिवाजी महाराजांचा देह होता तो आपल्या मिठीमध्ये घेऊन सरळ केला। येथील समाधी मंदिराची सर्व व्यवस्था कर्वे दाम्पत्य पाहतात। येथे महाराजांची जयंती, महाशिवरात्र तसेच पुण्यतिथी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। महाशिवरात्रीला महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ओम दत्त चिले ओम भजनी मंडळातर्फे भजन सेवा केली जाते। श्री सद्गुरू शिवाजी महाराजांनी अनेक लीला केल्या, भक्तांना भक्तिमार्गाला लावले। दिनांक 25 एप्रिल 1974 साली त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर आपला ध्येय ठेवला। एकदा जरूर विडणीला जाऊन श्री सद्गुरू शिवाजी महाराजांचे दर्शन घ्या। महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर अखंड राहो हीच श्रीच्या चरणी प्रार्थना।